ऑफिसातून घरी परतताना रात्रीचे 8 वाजून गेले होते. घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला. कारण एरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती. दिवसभरातल्या आळीतल्या घरातल्या सर्व वित्त बातम्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला लागायची. पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कप पुढ्यात ठेवला. तिची क्षमा मागत श्रवणनं म्हटलं, "सॉरी, मी तुला फोन करू शकलो नाही. अगं, महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना काम जरा जास्तच असतं. तुमच्या कामाची कल्पना आहे मला. मला पण दुसरीच काळजी सतावते आहे," प्रतिमा म्हणाली. "अरे, आम्हालाही कळू देत काय दुःख आहे माझ्या चंद्रमुखीला," श्रवण म्हटला. दुपारी मोठ्या वहिनींचा फोन आला होता. अमेरिकेहून उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोहोचतायत. हा तिच्या एवढंच ना? मग त्यात काळजीचं काय कारण आहे? आईचं घर आहे, ती केव्हाही येऊ शकते ना? श्रवणने विचारलं. तुम्हाला समजत नाहीये. अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या. आता त्या इथंच राहायला म्हणतायत. प्रतिमा अजूनही काळजीत होती. तर मग छानच झालं की. घरात चैतन्य वाढेल, भांडी जास्त आवाज करतील, एकता कपूरच्या सिरियल्सबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल. सासवा-सुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल. हा हा हा. तुम्हाला सगळी चेष्टा वाटते. माझ्या जीवाला घोर लागलाय, प्रतिमानं म्हटलं. अगं राणी, घोर तर माझ्या जीवाला लागायला हवा. तुम्हा सासू-सुनेचे शीतयुद्ध मीच हुतात्मा होतो. जात्यातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी. तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही. प्रतिमा गप्पच होती. थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं, तुला एक सुचवू का? पटलं तर बघ. काही टिप्स देतोय. मला वाटतं तुझं टेन्शन त्यामुळे संपेल. प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मागच्या वेळी सासूबाई क्षुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या. तिकडून आठवण मनात ताजी होती. हे बघ प्रतिमा, जोपर्यंत बाबा ह्यात होते तोवर मला आईची काळजी नव्हती. पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा तिला पेलवत नाहीये. तिला खूप असुरक्षित, एकाकी वाटतं. तूच विचार कर, ज्या घरात तिचं एक छत्री साम्राज्य होतं ते घर आता नाही. लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला. जे घर तिनं काडी जोडून तयार केलं होतं ते बाबांच्या मृत्यूनंतर बंद करावं लागलं. आईला एकटं ठेवायचं नाही म्हणून मग ती इथं आणि दादाकडे अमेरिकेला राहते. म्हणजे तिला राहावं लागतं. इथं तिला मोकळेपणा वाटत नाही, त्यामुळे तिची चिडचिड होते. गावातल्या घरात असलेला मोकळेपणा, तिची सत्ता इथं तिला मिळत नाही. मनातलं असंतोष संधी साधून उफाळून येतो. प्रतिमाला श्रवणचं बोलणं पटलं. ती लक्षपूर्वक ऐकत होती. एक लक्षात घे, आईला आपल्याकडून पैसा अडका नकोय. बाबांची पेन्शन तिला पुरून उरते. तिला थोडी विचारपूस, थोडा मान सन्मान हवा असतो. तेवढं मिळालं की ती खुश होते. थोडी तडजोड तुला करावी लागेल. करशील का? करेन. प्रयत्न तर नक्कीच करेन. असं बघ, श्रवण पुढे बोलू लागला. अगं, या वयस्कर लोकांमध्ये अहं फार असतो. तसा तो आपल्यातही असतोच. पण दोघांचे अहंकार एकमेकांना भिडले की प्रचंड स्फोट होतो. कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं, मन आणि अगदी कारण नसताना माणसं एकमेकांची वैरी होतात. आपण फक्त एवढीच काळजी घ्यायची की आईचा अहंकार दुखावला जाणार नाही. आई तशी प्रेमळ आहे गं. अजून तुला तिचा फारसा सहवास मिळाला नाहीये, पण तुझ्या सेवेने, तुझ्या नम्र वागण्याने, तुझ्या गोड बोलण्यातून तू तिला जिंकून घेशील याची मला खात्री आहे. म्हणजे मी नेमकं काय करायचं? अगदी सोपं आहे. आईसमोर दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन वावरायचं, तिला वाकून नमस्कार करायचा, तिला काय हवं काय नको याकडे जातीनं लक्ष द्यायचं. रात्री झोपण्यापूर्वी तिचे दुखरे पाय चेपायचे. बघ ती कशी हुरळून जाते ती. करेन की, लक्षात ठेवून सर्व करेन. प्रतिमा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती. आणि एक गोष्ट, प्रत्येक काम करण्याआधी आईला विचारून घेत जा. घरात घडणार तेच आहे जे तुला आणि मला हवंय. पण तिचा विचार घेतला तेवढा मोठेपणा तिला मिळाला की तिचं प्रेमळ मन सुखावतं. तिच्या म्हणण्याला मान दिलास की बघ ती तुझे कसे लाड करेल. तुम्ही बघाल, यावेळी मी त्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही. रात्रीचे जेवण आटोपल्यावर प्रतिमानं थोडा वेळ बसून पुढील काही दिवसांच्या कामाचं वेळापत्रक आखून घेतलं. रात्री अगदी शांत झोप लागली तिला. सकाळी लवकर उठून तिनं सासूबाईची खोली अगदी झक्कास स्वच्छ करून घेतली. त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू आवर्जून तिथं मांडल्या. त्यांना आवडणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये विराजमान झाल्या. वेळेवारी प्रतिमा आणि श्रवण एअरपोर्टवर पोहोचले. मुलगा सून दिसताच आईचे डोळे आनंदाने चमकले.
त्यांनी ट्रॉली स्वतःकडे घेत प्रतिमाला वाकून नमस्कार केला. आईला कृतार्थ वाटलं. तिनं तोंड भरून आशीर्वाद दिला. नातू दिसला नाही तेव्हा आजीनं विचारलं, सुनबाई नातू दिसत नाही ग? आई, तो झोपला होता म्हणून कामवाल्या काकूंना घरी बसून तुम्हाला घ्यायला आले. अगं, मुलांना असं गडी माणसांवर सोपू नये. हल्ली काय न काय ऐकायला येतं ना. आई म्हणाल्या, खरंय आई, यापुढे लक्षात ठेवेल, प्रतिमानं आश्वासन दिलं. घरी पोहोचतात 5 वर्षाचा नातू धावत आला आणि त्यानं आजीला मिठी मारली. आजीला त्यानं आजीची खोली दाखवली. स्वच्छ नीटनेटकी मांडलेली खोली व आकर्षकरित्या मांडलेले सामान बघून आई सुखावल्या. आई, तुम्ही स्नान करणार आहात की आत्ता फक्त हातपाय तोंड धुतात? गरम चहाचा कप सासूच्या हातात देत सुनेनं विचारलं. मला वाटतं मी स्नान केलं की माझं आखडलेलं अंग मोकळं होईल. विमानात बसून दमले ग बाई, सासूबाई चहा घेता घेता बोलत होत्या. स्नानगृहात 2 बादल्या सणसणीत गरम पाणी, स्वच्छ पंचा, सुगंधी साबण, सगळी जय्यत तयारी होती. रात्रीची भाजी आईनं विचारून केली होती. स्वयंपाक छान होता. सासूबाई मनापासून जेवत होत्या. नातू शेजारी जेवायला बसला होता. सून गरम फुलके करून वाढत होती. जेवताना मुद्दामच श्रवणनं म्हटलं, प्रतिमा, उद्या नाश्त्याला भाजणीचं थालीपीठ कर ना. पण आईला नीट विचारून घे, छान खुसखुशीत व्हायला हवं. आई, उद्या मला जरा सांगा ना, प्रतिमानं म्हटलं. आई सुकावल्या. आईच्या खोलीची स्वच्छता मोलकरणीकडून न करवता प्रतिमा स्वतःच करायची. कारण आईला प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ, व्यवस्थित व जागच्या जागी हवी असायची. मोलकरीण इतक्या निगुतीने सरळ करेल हे शक्यच नव्हतं. 1-2 दिवसानंतर प्रतिमा आईच्या खोलीत काहीतरी काम करत असताना एक फाईल सापडत नाही यावरून श्रवणनं घर डोक्यावर घेतलं. प्रतिमा त्यावेळी आईची वाळलेले कपडे घड्या घालून ठेवत होती. आई म्हणाल्या, अगं ते सोड ते काम, तो बघ काय म्हणतोय, सगळं घर डोक्यावर घेतलंय. आंघोळीच्या आधी डोक्याला व अंगाला तेल लावायची सवय होती आईला. त्यांच्यासाठी खास लाकडी घाण्यावरचं तेल प्रतिमानं आणून ठेवलं होतं. आईनं तेलाची बाटली हातात घेताच प्रतिमा म्हणाली, आई, मी लावून देते तेल. बघा माझ्या हाताची कमाल. खूप बरं वाटेल तुम्हाला. राहू दे ग, तशीच घरातली बाहेरची बरीच कामं असतात तुला. काम होतील हो, म्हणत प्रतिमानं बाटली उघडून त्यांच्या डोक्याला तेल लावायला सुरुवात केली. आई, अजूनही तुमचे केस किती छान आहेत. तरुण वयात तर तुम्ही ब्युटी क्वीनच असाल ना. अगं, आमच्या वेळेस अशी काही प्रस्त नव्हतीच ना. पण श्रवणचे बाबा मला अधूनमधून चिडवायचे, तुझ्या कॉलेजातली किती मुलं तुझ्यावर मरत होती सांग बरं. बोलता बोलता या वयातही त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली. प्रतिमाला गंमत वाटली. तिनं मुद्दाम त्यांना छेडलं. हे म्हणत होते की त्यांचे बाबा तुम्हाला माहेरीही जाऊ देत नसत. एक दिवसही तुम्ही नसलात तर त्यांना करमत नसे. खरं आहे का हे? आता मात्र आई चक्क लाजल्या. प्रेमाने तिला एक चापटी मारून म्हणाल्या, चल फाजील कुठली, माझी चेष्टा करतेस काय? चल निघ इथून. हलक्या हातानं प्रतिमानं त्यांचं अंग रगडून दिलं. गरम पाण्याच्या आंघोळीनं त्या खूप सुकावल्या. मनापासून सेवा करण्याचा आनंद प्रतिमालाही सुखावून गेला. एक दिवस श्रवण ऑफिसातून येताना सिनेमाची 2 तिकीटं आणली. आईंना सिनेमा आवडत नसे, त्यांना नाटक बघायला आवडायचं. प्रतिमानं विचारलं, आई, सिनेमाला जायचंय आपल्याला, आवरून घ्या. तसा वेळ आहे अजून. नाही ग, मुळात मला ना सिनेमाची आवडच नाही. असं कर, तुम्ही दोघे जा, बाळाला मी सांभाळते. प्रतिमा काही क्षण तिथेच घुटमळली. खरंच? जा तुम्ही, तेवढंच तुम्हा दोघांना एकत्र राहता येईल, आई म्हणाल्या. वा, आंधळा मागतो एक डोळा, तसं झालं. दोघं पिक्चर बघून आली तेव्हा आईने स्वयंपाक तयार ठेवला होता. प्रतिमाला आवडणारे भोपळ्याचे काप आणि श्रवणच्या आवडीची फणसाची भाजी. वा. प्रतिमानं पटकन गॅस पेटवला आणि तयार असलेल्या कणकेच्या फुलक्या लाटायला घेतल्या. प्रतिमा, तू बैस श्रवण बरोबर, मी देते गरम फुलके, आईने म्हटलं. नको आई, सगळा स्वयंपाक एकटीने केलात तुम्ही. तुम्हीच बसा, आता होत आहेत फुलके, प्रतिमाने म्हटलं. श्रवणनं तोडगा काढला. प्रतिमा, तू पटापट फुलके कर, आपण सगळे एकत्र जेवूयात. एकाच टेबलवर सगळे एकत्र जेवायला बसले. आईंना खूपच छान वाटलं. त्यांचे डोळे पाणावले. आई, काय झालं? श्रवणनं विचारलं. तुझ्या बाबांची आठवण आली. असते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, आई म्हणाल्या. खरंय आई, पण आज हा आनंद ते तुमच्या डोळ्यांनी बघतायत, प्रतिमानं मृदू आवाजात म्हटलं. मग ती श्रवणला म्हणाली, अशी भाजी फक्त आईच बनवू शकतात ताई. तुमच्या हातची चव माझ्या हाताला आली पाहिजे.
तूही छान करतेस ग स्वयंपाक, आई म्हणाल्या. मी तुमच्यासारखी सुगरण होण्याचा प्रयत्न करते आई, प्रतिमाने म्हटलं. श्रवण सासू सुनेचे सख्य बघून सुकावला होता. एकमेकांना मान देण्यात घरात केवढं सुख भरून भरून वाहत होतं. दिवाळीचा बोनस घेऊन श्रवण घरी आला आणि त्याने ते पाकिट प्रतिमाला दिलं. प्रतिमा म्हणाली, आपण आईंना देऊयात, त्यांना बरं वाटेल. आईने पाकिट बघितलं. तुझे बाबा असाच बोनस आणून माझ्या हातात ठेवायचे. आता तू बोनसचे पैसे माझ्या सुनेला देत जा, आईने मनापासून म्हणाल्या. आता प्रतिमालाही समजलं होतं की तिची सासू अत्यंत साधी, नीटनेटकेपणाची आवड असणारी सुगरण आणि प्रेमळ बाई आहे. तिला पैसा, अडका, कपडा, लत्ता काहीच नकोय. सुदैवानं तिचं आरोग्य चांगलं असल्यामुळे औषधांचाही खर्च नसतो. फक्त थोडी विचारपूस, थोडा मोठेपणा मिळाला की त्यांना सुरक्षित वाटतं. मुलाच्या बरोबरीनं त्या सुनेवर प्रेम करतात. नातू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे. दिवाळीची साफसफाई करताना प्रतिमा स्टूलवरून पडली, पाय मुरगळला. आईने तिला पलंगावर बसवलं, पायाला आयडेक्स चोळलं, व्यवस्थित क्रेप बँडेज बांधलं. वा वा, सुनेनं सासूची सेवा करायची तर सूनच सेवा करून घेते, श्रवणनं म्हटलं. गप रे, आई त्याच्यावर डाफरल्या. ही माझ्या मुलीसारखी आहे. मी तिची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची? आई, मुलीसारखी का म्हणता? मी मुलगीच आहे तुमची, प्रतिमाने म्हटलं. आईला भरून आलं. तिच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाल्या, खरंच म्हणतेस पोरी? मला मुलगी नव्हती, तुझ्या रूपानं मुलगी मिळाली. आंबे हळदीचा लेप व भरपूर विश्रांती यामुळे लवकरच प्रतिमाचा पाय बरा झाला. दिवाळीचा उत्साह सगळ्यांनाच होतो. सासूसुनेनं मिळून घराची सजावट बदलली. फराळाचे पदार्थही नेहमीपेक्षा जास्त केले, कारण एकमेकींची मदत होती. प्रतिमाला चिरोटे आणि अनारसे खूप छान जमत नसत. यावेळी तिने आईकडून त्यातले सर्व बारकावे समजून घेतले होते. दोन्ही पदार्थ छान जमले होते. आईच्या संमतीनं तिने यंदा तिच्या मैत्रिणींना फराळाला बोलवलं होतं. एक दिवस सोसायटीतल्या समस्त सासवाई फराळाला येणार होत्या. माझा नंबर लागणार आहे की नाही, श्रवणनं विचारलं. नाही, सासूसून एकदमच बोलल्या आणि सगळे हसायला लागले. तेवढ्यात अमेरिकेहून दादाचा फोन आला. नंदिनीनं काहीतरी म्हटल्यावर आई दुखावल्या होत्या. नाराज होऊन इथं आल्या होत्या. नंदिनीला आणि दादाला फार पश्चाताप होत होता. आईची क्षमा मागायला ती दोघं दिवाळीतच येणार होती. दादा आणि नंदिनी वहिनी आईला सरप्राईज देणार होत्या म्हणून ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून दादानं बजावलं होतं. श्रवणनं खूप आनंद झाला. कितीतरी वर्षांनी सगळे एकत्र दिवाळी साजरी करणार होते. आपला आनंद आणि उत्साह लपवताना श्रवणला खूपच सायास पडत होते. प्रतिमाने विचारलं सुद्धा, तुम्ही खूपच आनंदात आहात, काय विशेष घडले? छे, कुठं काय, तुम्हा सासूवा सुनांचा आनंद, उत्साह आणि प्रेम बघून मलाही आनंद होतोय, श्रवणनं म्हटलं. दृष्ट नका लावू हां आमच्या प्रेमाला, प्रतिमानं दटावलं. नरक चतुर्दशी पहाटेचे अभ्यंग स्नान, फटाके, फराळ वगैरे आटोपले. सायंकाळी लक्ष्मीपूजन होत आईनं आपल्या सुटकेची किल्ली प्रतिमाला दिली आणि त्यातून लाल रंगाचा मखमली बॉक्स काढून आणायला सांगितलं. प्रतिमानं डबा आईच्या हातात दिला. तसा तो आईने उघडून आईनं त्यातून सोन्याचा भक्कम नेकलेस काढून प्रतिमाला दिला. सूनबाई, हा हार तुझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी खास घडून आणला होता. आता यावर तुझा हक्क आहे. रात्री पूजेच्या वेळी नक्की घाल. आईचे डोळे भरून आले. प्रतिमाने तो हार हातात घेऊन कपाळाला लावला आणि आईला नमस्कार केला. आईनं मनापासून आशीर्वाद दिले. सायंकाळी पूजेची तयारी मांडून झाली. दिवे, पणत्यांची, घरदार, अंगण, परिसर उजळला. तेवढ्यात बाहेरील टॅक्सी थांबली. आई पूजेसमोर येऊन बसली. तेवढ्यात दादा वहिनी येऊन आईच्या पाया पडले. आईला वाटलं आम्ही दोघं आहोत, चला पूजा सुरू करूयात, ती म्हणते तोवर तिच्या लक्षात आलं की आम्ही दोघं बाजूला होतो. तिच्या पायाशी दादा वहिनी आहेत. ती चकित झाली. तिला अजिबात कल्पना नसताना अमेरिकेतून नातवंड मुलगा सुनेनं येऊन आनंदाचा, आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आई, मला क्षमा करा. नंदिनी वहिनींच्या डोळ्यात अश्रू होते. आईने तिला आवेगानं जवळ घेतलं. तिचेही डोळे वाहत होते, पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद होता. बाहेर दिवे लखलखत होते. इथे घरातही सर्वांच्या मनात दीप उजळले होते. तर मित्रांनो, आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.